नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गोदरेज कंझ्युमर ॲक्वायर मुस्टेक फॉर ₹450 कोटी टू स्ट्रेंथेन प्रेझेन्स इन मेन्स ग्रूमिंग. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने मुस्टॅकला 450 कोटी रुपयांच्या खरेदीची जी डील होती ते गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने कंप्लीट केली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीची मेन्स ग्रूमिंग सेगमेंटमध्ये प्रेझेन्स अजून मजबूत झाली आहे. चला आता बोलूया सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सिरमा SGS ॲक्वायर 60% स्टेक इन इल्कॉम इंटिग्रेटेड सिस्टम्स मार्किंग एंट्री इंटू डिफेन्स अँड मेरीटाईम सेक्टर. तर मित्रांनो, सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेडने घोषणा केली की ही कंपनी इलेकॉम इंटिग्रेटेड सिस्टम्समध्ये 60% हिस्सेदारी खरेदी करणार आहे. तसेच उरलेली 40% हिस्सेदारी काही वर्षांमध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये कंप्लीट करणार आहे. म्हणजे टोटल काही वर्षांमध्ये सिरमा SGS इलेकॉम इंटिग्रेटेड या कंपनीला पूर्णपणे म्हणजे 100% या कंपनीची हिस्सेदारी खरेदी करणार आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे सिरमा SGS या कंपनीने डिफेन्स आणि मेरीटाईम सेक्टरमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने फर्स्ट आणि इंडियाचा लार्जेस्ट ग्रीन हायड्रोजन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सक्सेसफुल्ली कमिशन केला आहे, जो लोकेटेड आहे JSW स्टील फॅसिलिटी कर्नाटकाच्या विजयनगर येथे. आणि मित्रांनो, हा प्लांट सप्लाय करेल 3800 टन्स पर ॲनमचे ग्रीन हायड्रोजन, त्याचसोबत ग्रीन ऑक्सिजन 30,000 टन्स पर ॲनम. कोणाला? JSW स्टीलला. कशासाठी? लो कार्बन स्टील प्रोडक्शनसाठी. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा मॅन्युलाइफ जॉईन हँड्स फॉर ₹7,200 कोटी लाईफ इन्शुरन्स वेंचर. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि मॅन्युलाइफ यांनी पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? 7,200 कोटी रुपयांच्या लाईफ इन्शुरन्स जॉईंट वेंचर कंपनीसाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट वेंचरमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि मॅन्युलाइफ दोघांची पण 50-50% हिस्सेदारी राहील. आणि या जॉईंट वेंचरकरिता दोघेही कंपन्या मिळून टोटल 7,200 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करेल. आणि मित्रांनो, अशा प्रकारे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने इंडियाच्या लाईफ इन्शुरन्स सेगमेंटमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड बद्दल. तर अडानी एंटरप्राइजेस टू लिस्ट एअरपोर्ट्स मेटल्स डेटा सेंटर्स रोड युनिट्स बाय 2031. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर अडानी एंटरप्राइजेसच्या अंडर जे की बिझनेसेस आहे, जसे की एअरपोर्ट्स, मेटल्स, रोड्स आणि डेटा सेंटर, या बिझनेस करणाऱ्या ज्या कंपन्या आहे, ज्या अडानी एंटरप्राइजेसच्या अंडर आहे, या येणाऱ्या अपकमिंग इयर जसे की 2027 आणि 2031 या पिरियडमध्ये लिस्ट होऊ शकतात. म्हणजे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपन्याच्या सबसिडरी कंपन्याची येणाऱ्या पिरियडमध्ये आपल्याला IPO पाहायला मिळू शकते. एअरपोर्ट्स, मेटल्स, रोड्स आणि डेटा सेंटर बिझनेस करणाऱ्या कंपन्याची. आता बोलूया अडानी ग्रुपच्या दोन दिग्गज कंपनीबद्दल, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अडानी पॉवर लिमिटेड बद्दल. तर अडानी ग्रीन एनर्जी अँड अडानी पॉवर टू इन्व्हेस्ट ₹63,000 कोटी
इन आसाम फॉर मेजर थर्मल अँड रिन्युएबल प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रुपच्या 2 दिग्गज कंपन्या अडानी पॉवर लिमिटेड आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या आसाममध्ये टोटल 63,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, या 63,000 कोटी रुपयांमधले अडानी पॉवर लिमिटेड आसाममध्ये 3200 मेगावॅटचा अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट बिल्ड करण्यासाठी 48,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा प्लान बनवत आहे. तसेच 63,000 कोटी रुपयांमधले अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 15,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. 2700 मेगावॅटचे 2 पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स आसाममध्ये ऑफर करण्यासाठी, म्हणजे अडानी ग्रीन एनर्जी 15,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आणि अडानी पॉवर लिमिटेड 48,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि दोन्ही कंपन्या मिळून टोटल आसाममध्ये 63,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, काही दिवसांपहिले गुगलकडून इंडियामध्ये डेटा सेंटरला घेऊन मोठ्या इन्व्हेस्टमेंटची अनाउन्समेंट आली होती. आणि मित्रांनो, आता मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला घेऊन आता डेटा सेंटरला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. इथे आपण अपडेट वाचू शकतो. आफ्टर गुगल अंबानीज रिलायन्स टू सेटअप 1 गिगावॅट डेटा सेंटर इन आंध्र प्रदेश. तर गुगल नंतर अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड इंडियाच्या आंध्र प्रदेशमध्ये 1 गिगावॅटचा डेटा सेंटर सेटअप करणार आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर टाटा पॉवर टू इन्व्हेस्ट ₹25,000 कोटी इन रिन्युएबल प्रोजेक्ट्स बाय फायनान्शियल इयर 2027. तर टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसच्या प्रोजेक्ट्समध्ये फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 25,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड इंडियामध्ये 10 गिगावॅट कॅपॅसिटीचा सोलार इंगोट आणि वेफर प्लांट सेटअप करणार आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स शेअर फॉल आफ्टर AUM ग्रोथ गायडन्स कट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या मॅनेजमेंटने बजाज फायनान्स लिमिटेडच्या ॲसेट्स अंडर मॅनेजमेंटची जे ग्रोथ गायडन्स होती ते कट केली आहे फुल फायनान्शियल इयर 2026 साठी. तर याच्या मॅनेजमेंटने AUM ग्रोथ गायडन्स पहिले दिला होता फायनान्शियल इयर 2026 साठी 24 to 25% आणि आता AUM ग्रोथ गायडन्स दिला आहे या कंपनीच्या मॅनेजमेंटने 22 आणि 23च्या मध्ये. आणि मित्रांनो, ही अपडेट आल्यानंतर बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअर प्राइसमध्ये एक जबरदस्त फॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.